हे सुद्धा युवा महात्मा आहेत, हे सुद्धा महात्मा तयार राहतील. आदरणीय संत जनानो, प्रेमाने बोलूया. दानंकारजी संत जनानो, सुंदर असं महात्म्याने समजवलं का ह्या देहाबद्दल, मनुष्य प्राप्तीबद्दल सुंदर असा भाव आम्ही जीवन जगण्याची आमच्याकडे एकच संधी होती का आमच्या जीवनामध्ये सद्गुरू आला आणि जीवनाची संतानो बदल झाला का संसाराचा अनुभव, संसारी सुखाचा नाही अनुभव, म्हणून तो देव आठवावा. का या संसारापायी संतांनो खरोखरच देव आठवत नव्हता, परंतु आम्हाला आमच्या जीवनामध्ये सद्गुरू आल्यानंतर संतांनो आम्हाला देवाचा असाच झाला का देव आहे तुझ्यापाशी, परी तू जागा चुकलाशी. की संतांनो खरोखरच आम्हाला समजावत होते वारंवार संत महात्मा, परंतु आम्ही जागा चुकलेली होतो. ती आमच्या जीवनात सद्गुरू आला आणि सद्गुरूने आम्हाला ती जाण करून दिली की जाणारे जाणा देवाला जाणा, जाणून करा कल्याण, ऐशे सांगतील वेद पुराण. की संतांनो वेदांना सुद्धा नव्हता कळलेला, परंतु आज समयाच्या सद्गुरूंनी संतांनो उघडा हा ब्रह्म दाखवला. की संतांनो सांगण्याचा एकच भाव आहे का ह्या पुण्याला जाण्याचा संतांनो पुण्यवंत व्हावे. की संतांनो तुम्ही आम्ही आज पुण्यवंत झालो आणि पुण्याला जाण्याचा संतांनो योग आला होता आणि तो मोहल बघायला संतांनो जीवनामध्ये संतांनो आनंद कधी होता. या गगनामध्ये संतांनो या हृदयामध्ये बसत नव्हता, असा हा हृदयामध्ये संतांनो तलमल जीवनामध्ये चालू होती संत महात्म्यांची. आणि प्रेम नम्रता सर्व काही संतांनो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटली. आणि या संतांनो समयाच्या सद्गुरू संतांनो किती दयालू आहे, कृपालू आहे. म्हणून सांगितलं का नाशिवंत देह जाणार सकल, आयुष्य खातो काल होई सावधान. का ह्या शरीराचा नाश होण्याच्या अगोदर संतांनो सावध व्हायला सांगितलं होतं, परंतु आम्ही संतांनो फक्त गायण्यापुरते राहिलो, वाचण्यापुरते राहिलो, परंतु आमच्या जीवनात अनुभव कधीच आलेले